बच्चू कडू आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अधिवेशन सुरू आहे, मुंबईत पाऊस सुरू आहे, दुसरीकडे पक्ष ज्या पद्धतीनं वाढतोय शिवसेनेचा, यावर संजय राऊत आता टीका टिप्पणी करतायत आणि त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की किती हव्यास असावा आमदार फोडण्याचा, खासदार फोडण्याचा, यामागे नेमकं काय सुरू आहे? कसं आहे, आता सचिन अहिर जे आलेले आहे, तर सचिन सोबत क्रिकेटची टीम पण येणार आहे आणि ते आता राऊत रोखू शकत नाही आणि हे सगळं राऊतावरच खापर फुटल्या जात आहे. मला असं समजलं उद्धव साहेबांनी त्यांना खूप झापलं, फक्त मारायचं राहिलं. का जे परिस्थिती आलेली आहे हे राऊतामुळेच आली आणि त्याच्यामुळे ते आता चवताळून काही पण बोलायला लागलेले, अशी अवस्था आहे. नक्की सुनील शिंदे येणार अशी चर्चा होती, मात्र वरळीतले सुनील शिंदे यांनी सांगितलंय की मी येणार नाहीये, अशा पद्धतीचं त्यांचं विधान आहे. नाही म्हणणारे पहिले येत असतात. नक्कीच. पण आता किती आणखी जास्त आमदार वाढणार आहेत, खासदार वाढणार आहेत आपल्याकडे? सोबत टीम येणार क्रिकेटची. किती दिवसामध्ये ऑपरेशन टायगर सुरू राहील आणि राबवलं जाईल? आता पाऊस थोडासा जोर वाढला का आमचाही जोर वाढेल. नक्की. पण राज ठाकरे ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी करते, म्हणतात की पंतप्रधानपदी अमित शहाना जायचंय, त्यासाठी जर त्यांना खासदारांचा पाठिंबा भेटला नाही तर मग या सगळ्या गटांच्या खासदारांचा ते पाठिंबा घेतील, यासाठी गट पाडले जात आहेत, फोडाफोडी केली जाते. मला वाटतं आता विषय कसा आहे, दिल्लीचा आहे. दिल्ली मजबूत करण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांना अतिशय व्यवस्थित केलं. पुऱ्या हिंदुस्थानमध्ये फक्त एकच टायगर आहे आणि त्याचं नाव आम्ही पाहतोय, एकनाथजी शिंदे आहे. भविष्यामध्ये मुख्यमंत्री बनतील एकनाथ शिंदे असं चित्र दिसतंय तुम्हाला? माझं काय म्हणणं, तुम्ही त्याची चिंता करू नका. जो हो रहा है उसी के तरफ जा रहा है. जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीत जातात, गुड न्यूज घेऊन येतात, आता पुन्हा जाणार आहे अशी चर्चा आहे. काय नेमकं घडतंय पडद्यामागे? काय आहे लक्षात घ्या, पुऱ्या भारत देशामध्ये आज केंद्राला मजबूत करण्याचं काम मोदीजीच्या हात असेल, अमित शहाजींच्या हात असेल, त्यांच्या हात मजबूत करण्याचं कामच खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे करत आहे साहेब. त्याच्यामुळं न्यूज ज्या येणार आहेत त्या चांगल्याच येईल, महाराष्ट्राच्या भल्यासाठी येईल. आम्ही निश्चित आहोत त्या बाबतीत का एकनाथजी साहेब जेवढा पक्ष मजबूत करतं तेवढा महाराष्ट्र पण मजबूत करतो. मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, आपल्या शिवसेनेचे 2 ते 3 खासदारांचं सुद्धा नाव आहे, त्यांच्या पण पदरामध्ये चांगलं मंत्रिपद पडणार आहे. शिवसेनेच्या वाट्याले हे मंत्रिपद आले तर निश्चितच ते महाराष्ट्राच्या वाट्याला येईल आणि त्याचा महाराष्ट्राचा विकासाचा टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.